मित्रांनो, कोबी पिकाचा जर आपण विचार केला तर साधारणतः प्रति एकरामध्ये 35 ते 40 टनापर्यंत आपण कोबीचं उत्पादन घेऊ शकतो. परंतु मित्रांनो, कोबी पिकामध्ये हे उत्पादन घेण्याकरिता व्यवस्थितपणे खत व्यवस्थापन असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यामध्ये मित्रांनो NPK खत व्यवस्थापन असेल, त्याचबरोबर सेंद्रिय खत व्यवस्थापन असेल, त्याचबरोबर इतर मायक्रो न्यूट्रिशनची व्यवस्थित पूर्तता असेल, या संपूर्ण खतांचं व्यवस्थापन जर व्यवस्थित असेल तर प्रति एकरामध्ये आपण कोबीचं 30 ते 35 टनापर्यंत आपण उत्पादन घेऊ शकतो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोबी पिकातील खत व्यवस्थापनाविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्हाला जर शक्य असेल तर ज्या ठिकाणी तुम्ही कोबी लागवड करत आहात त्या ठिकाणी तुम्ही 2 ते 3 ट्रॉलीपर्यंत व्यवस्थितपणे कुजलेल्या शेणखताचा तुम्हाला वापर करायचा आहे. मित्रांनो, शेणखताचा कोबी पिकामध्ये जर वापर केला तर चांगल्या प्रकारे बेनिफिट्स हे तुम्हाला भेटत असतात. त्याचबरोबर कोबी लागवड करत असताना त्यावेळेस तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेटचा देखील वापर करायचा आहे. मित्रांनो, सिंगल सुपर फॉस्फेटचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये कॅल्शियमचं चांगल्या प्रकारे प्रमाण हे आपल्याला बघायला मिळत असतं. त्यामुळे मित्रांनो, कोबी पिकाला चांगल्या प्रकारे कॅल्शियमची पूर्तता होण्यासाठी तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट प्रति एकरासाठी 2 गोणी प्लस त्याचबरोबर त्यामध्ये मित्रांनो तुम्ही NPK 15-15 दाणेदार खताचा तुम्हाला वापर करायचा आहे. मित्रांनो, NPK दाणेदार जे 15-15 खत आहे त्या खताचा वापर करत असताना प्रति एकरासाठी 2 गोणी याचा तुम्हाला याच्यामध्ये वापर करायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो, कोबीची लागवड झाल्यानंतर साधारणतः 20 ते 25 दिवसामध्ये ज्यावेळेस आपण दुसरं खत व्यवस्थापन करत असतो त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला NPK खताचा वापर करायचा आहे. NPK त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही 14-35-14 किंवा 10-26-26 यासारख्या खतांचा तुम्हाला वापर करायचा आहे. मित्रांनो, 14-35 असेल किंवा 10-26-26 असेल या खताचा वापर करत असताना प्रति एकरासाठी 60 ते 65 किलोग्रॅमपर्यंत तुम्हाला याचा वापर करायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या NPK खतासोबत तुम्हाला मित्रांनो थायोग्रीन म्हणजेच याच्यामध्ये तुम्हाला सल्फरचा वापर करायचा आहे. साधारणतः 5 ते 10 किलोग्रॅमपर्यंत तुम्ही सल्फरचा प्रति एकरासाठी वापर करू शकतात. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला याच्यामध्ये सीवीड खताचा देखील वापर करायचा आहे. सीवीड खतामध्ये तुम्ही सागरिका असेल, त्याचबरोबर टाटा रॅली गोल्ड असेल किंवा बायोविटा एक्स असेल, या तिघांपैकी कुठल्याही एका खताचा तुम्ही वापर करू शकतात. तर मित्रांनो, सीवीड खताचा उपयोग काय तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये कोबी पिकाच्या ज्या मुळ्या आहेत किंवा त्याचबरोबर त्याची जी वाढ आहे ती वाढ होण्यासाठी, त्याचबरोबर पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढण्यासाठी, लांबपर्यंत वाढ होण्यासाठी या सीवीड खतांचा वापर करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही कुठल्याही एका चांगल्या नामांकित कंपनीच्या सीवीड खताचा तुम्हाला वापर करायचा आहे. याचा देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्या कोबी पिकामध्ये बघायला मिळणार आहे. जर मित्रांनो तुम्हाला 14-35-14 असेल किंवा 10-26-26 जर वापर करायचा नसेल तर त्याऐवजी मित्रांनो तुम्ही DAPचा देखील वापर करू शकता. DAPचा वापर करत असताना प्रति एकरासाठी 2 गोणी तुम्हाला DAPचा वापर करायचा आहे. जर मित्रांनो तुम्ही DAPचा वापर करत असाल तर त्याच्यामध्ये प्लस तुम्हाला MOPचा देखील वापर करावा लागणार आहे. MOPचा वापर करत असताना प्रति एकरासाठी 50 किलोग्रॅमपर्यंत तुम्हाला MOP वापर करायचा आहे. कारण की मित्रांनो, DAPचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये 18% नायट्रोजन आणि 46% फॉस्फरस उपलब्ध आहे. परंतु मित्रांनो, यामध्ये पोटॅशचं प्रमाण हे 0% असल्यामुळे तुम्हाला वरून पोटॅश देणं गरजेचं आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला MOP या खताचा वापर प्रति एकरासाठी 50 किलोग्रॅम करायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो त्यासोबत तुम्ही सल्फर, सागरिका गोल्ड आणि किंवा त्याऐवजी टाटा रॅली गोल्ड यासारख्या खतांचा तुम्ही वापर करू शकतात. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.